नागपूरमध्ये अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं निनावी पत्र. संघ मुख्यालय हेडगेवार स्मृती परिसर मेट्रोमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची धमकी. एटीएस कडून नागपुरात अनेक ठिकाणी तपास, निष्पन्न काहीच नाही. राज्यातल्या ऊसाच्या थकीत एफआरपी बाबत तब्बल 1100 कोटीचा फरक. राजू शेट्टींनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास बाब आणून दिली. हिंसाचारानं पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सांगता. अखेरच्या टप्प्यात सुद्धा पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान. ग्रेट निकोबार प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा. काँग्रेस नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप. दहशतवादी संघटना अल कायदा अफगाणिस्तानला करणार पूर्ण मदत. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला दिला गंभीर इशारा. मुंबई पुन्हा विजयापासून दूरच. हैदराबादनं डोंगरा एवढं आव्हान केलं पार. मुंबईवर 6 विकेट्सनं मिळवला विजय. आज गुजरात समोर बंगळुरूचं आव्हान. अहमदाबादमध्ये रंगणार सामना.